सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 8, Metallurgy. This is 5th video out of 5 videos, means this is last video of this lesson. Dear students, in this video we are going to learn corrosion of metals and prevention of corrosion. Let us study about the concept corrosion of metals. For the revision of this concept, here is one question. What is meant by corrosion? The simple definition of corrosion is degradation of a material due to reaction with its environment. And next question is, have you seen the following things? Old iron bar of buildings. इमारतीचे जुने लोखंडी गज तुम्ही बघितले आहेत का? कॉपर वेसल्स नॉट क्लीन्ड फॉर लॉंग टाइम. बराच काळ स्वच्छ न केलेली तांब्याची भांडी पाहिलेली आहेत का? Silver ornaments or idols exposed to air for long time. बराच काळ हवेच्या संपर्कात असलेले चांदीचे दागिने किंवा मूर्ती तुम्ही पाहिलेल्या आहेत का? ओल्ड abandoned vehicles fit to be thrown away. abandoned म्हणजे काय? फेकून देण्याजोगी, खराब झालेली एखादी वस्तू, खूप खराब झालेली. ओल्ड abandoned vehicles fit to be thrown away. फेकून देण्यास योग्य अशा झालेल्या व्हेकल्स तुम्ही पाहिलेल्या आहेत का? The answer of this question is obviously yes. अशा प्रकारच्या वस्तू आपण पाहिलेल्या असतात. आणि नसेल पाहिलेल्या तर then look at this figure. 8.14 effects of corrosion. This is blackened silver vessel. काळं पडलेलं हे भांड आहे पहा. इथं प्रश्न विचारलेला होता, सिल्वर ऑर्नामेंट्स और आयडॉल्स एक्सपोज टू एअर फॉर लॉंग टाइम. हे सिल्वर वेसल आहे, ते कसं आहे, काळं पडलेलं आहे. रस्टेड शॅकल्स, एक साखळदंड, गंजलेला साखळदंड. द कॉपर क्लॅडेड स्ट्रक्चर ऑफ लिबर्टी made 300 years ago has turned green. 300 वर्षापूर्वी तांब्यापासून बनवलेला स्वातंत्र्य देवीचा पुतळा हिरवट रंगाचा झालेला आहे. तर अशा प्रकारचे हे बदल आपल्याला या ठिकाणी झालेले दिसतात. Then think about it. Why do silver articles turn blackish while copper vessel turn greenish on keeping in air for long time? The answer of this question is, silver articles turn blackish on exposed to air for a long time. This is because of silver sulfide layer formed on the silver articles by the reaction of silver with hydrogen sulfide. बघा आता हे ब्लॅकिश वेसल झालेले, हे का झालेले? कारण याच्या बरोबर, याच्या चांदी बरोबर सिल्वर सल्फाइडची रिएक्शन होऊन ते ब्लॅक पडलेलं आहे. देन कार्बन डायऑक्साइड इन मॉइस्ट एअर रिएक्ट विथ कॉपर. कॉपर बरोबर कार्बन डायऑक्साइड रिएक्ट होतो. कॉपर लुजेस, सो कॉपर लुजेस इट्स लुस्ट्रे ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ग्रीनिश लेअर ऑफ कॉपर कार्बोनेट. तर कॉपरची कार्बन डायऑक्साइड बरोबर रिएक्शन झाल्यामुळे कॉपर कार्बोनेट तयार होतं on its surface. So copper loses its lustre due to formation of greenish layer of copper carbonate on its
surface. So this is all happens due to rusting of iron articles causes large financial loss. आता या वस्तू गंजल्यामुळे, गंजणे ही प्रक्रिया आपल्याला माहिती, प्रोसेस माहिती किंवा ऐकून आपण आहोत. आता बघा, हा रस्टेड शॅकल्स ची डायग्राम या ठिकाणी दाखवलेले, हे काय गंजलेलं आहे, ती साखळदंड हा गंजलेला आहे. रस्टिंग म्हणजे रस्ट झालेला आहे, रस्टेड आहे. रस्टिंग ऑफ आयर्न आर्टिकल्स कॉजेस लार्ज फायनान्शियल लॉस. लोखंडी वस्तू गंजण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होतं. दस करोजन ऑफ आयर्न दॅट इज रस्टिंग इज ए बिग प्रॉब्लेम. लोखंडाचं गंजणं ही एक खूप मोठी प्रमुख अशा प्रकारची समस्या आहे. तर काय होतं ही घटना, काय घडतं याच्यामध्ये? तर फर्स्ट इज द आयर्न रिएक्ट्स विथ मॉइस्ट एअर and the deposit of reddish substance is formed on it. This substance is called rust. या सबस्टन्सला रस्ट असं म्हणतात. त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3.S2. याचं प्रोनाउन्सेस कसं करायचं? आयर्न ऑक्साइड मोनोहायड्रेट. दिस इज आयर्न ऑक्साइड मोनोहायड्रेट. केमिकल नेम आहे त्याचं. रस्ट म्हणजेच रस्ट, आयर्न ऑक्साइड मोनोहायड्रेट म्हणजेच काय? रस्ट. आणि हा त्याचा केमिकल फॉर्म्युला, केमिकल नेम काय म्हणायचं त्याला? आयर्न ऑक्साइड मोनोहायड्रेट. सो आयर्न रिएक्ट्स विथ मॉइस्ट एअर and a deposit of reddish substance is formed on it. This substance is called rust. Then carbon oxide is in moist air react with the surface of copper vessel. आज आपण पाहिलं, कार्बन डायऑक्साइड हा कॉपर वेसलची, दमट हवेमधला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो कॉपर वेसल बरोबर रिएक्ट होतो. कॉपर बरोबर कॉपर लुजेस इज लुस्ट्रे ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ग्रीनिश लेयर ऑफ कॉपर कार्बोनेट. कॉपरवर कॉपर कार्बोनेटचा थर साचल्यामुळे त्याची चकाकी जाते. दिस इज कॉल्ड पॅटिनेशन ऑफ कॉपर. त्याला ते भांड कळकणं, असं तांब्याचे कळकणे असं मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो. दिस इज कॉल्ड पॅटिनेशन ऑफ कॉपर. थर्ड पॉइंट इज ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल टर्न्स ब्लॅकिश आफ्टर सम टाइम. आता बघा, हे भांड जे आहे वेसल ब्लॅकिश पडलेलं आहे. का पडलेलं आहे त्याचं कारण बघू. दिस इज बिकॉज ऑफ द लेअर ऑफ सिल्वर सल्फाइड formed by the reaction of silver with hydrogen sulfide in air. हवेमधला जो हायड्रोजन सल्फाइड आहे त्याची रिएक्शन या सिल्वर बरोबर होते आणि म्हणून सिल्वर सल्फाइड ची लेयर या ठिकाणी फॉर्म होते. हायड्रोजन सल्फाइडची रिएक्शन सिल्वर बरोबर होते आणि सिल्वर सल्फाइड फॉर्म होतो Ag2S. And fourth point is by oxidation of aluminium, a thin layer of aluminum oxide forms on it. अल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यावर अल्युमिनियम ऑक्साइडचा पातळ थर हा त्याच्यावर जमा होतो. Can you tell which measures would you suggest to stop the corrosion of metallic articles or not to allow the corrosion to start? The measures are, first is to fix a layer of some substance on the metal surface so that the contact of the metal with moisture and oxygen in the air is prevented and no reaction would occur between them. Second measure should be to prevent corrosion of metals by applying a layer of paint, oil, grease or varnish on their surface. For example, corrosion of iron can be prevented by this method. So, various methods are used to protect metals from corrosion. धातूंचं गंजण्यापासून रोखण्यासाठी अनेक पद्धत आहेत. Special attention to paid in almost all the methods so that iron does not rust.
ते जवळपास सर्व पद्धतींमध्ये लोखंड गंजू नये याकडे लक्ष दिलेले असते. वी कॅन लोअर द रेट ऑफ द प्रोसेस ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. मग या वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण गंजण्याची जी प्रक्रिया तिचा दर कमी करू शकतो, तिचा वेग कमी करू शकतो. करोजन ऑफ मेटल्स कॅन बी स्टॉप्ड बाय कीपिंग मेटल्स आयसोलेटेड फ्रॉम ए डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एअर. करोजन जर आपल्याला मेटल्स करोजन थांबवायचं असेल तर त्याचा हवेपासूनचा कॉन्टॅक्ट तोडणं हे एक आपल्या पुढचा मार्ग आहे. द प्रिव्हेंशन ऑफ करोजन कॅन बी अचीव्ड बाय व्हेरियस वेज. सम ऑफ these methods are as follows. I just tell you these methods. First method is to fix a layer of some substance on the metal surface so that the contact of metal with moisture and oxygen in the air is prevented and no reaction would occur between them. त्या मेटलवर एखाद्या पदार्थाची लेअर द्यायची, पदार्थाचा थर बसवायचा की ज्यामुळे हवेतील जे बाष्प आहे, मॉइश्चर आहे आणि ऑक्सिजन आहे त्याचा त्या मेटल बरोबर संपर्क येणार नाही आणि रिॲक्शन होणार नाही. रिॲक्शन झाले नाही म्हणजे करोजन होणार नाही. And second is to prevent corrosion of metals by applying layer of paints. धातूच्या पृष्ठभागावर रंग देणे, ऑइल लावणे, ग्रीस लावणे, पेंट्स, ऑइल, ग्रीस और वार्निश ऑन देअर सरफेस. ते मेटलच्या पृष्ठभागावर पेंट लावा, ऑइल लावा, ग्रीस लावा, वार्निश. फॉर एक्झाम्पल करोजन ऑफ आयर्न कॅन बी प्रिव्हेंटेड बाय दिस मेथड्स. Here is question. Can we permanently prevent the rusting of an iron article by applying a layer of paint on its surface? आयर्न आर्टिकलच्या सरफेसवर पेंट करून कायमस्वरूपी आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो का, असा प्रश्न. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज नो. वी कॅन नॉट प्रोटेक्ट द आर्टिकल्स परमनंटली फ्रॉम रस्टिंग बाय पेंटिंग देम. पेंटिंग करून आपण कायमस्वरूपी त्याला आयर्न आर्टिकलला प्रोटेक्ट करू शकत नाही. द मेथड ऑफ पेंटिंग इज सुटेबल फॉर शॉर्ट टाइम. थोड्या कालावधीसाठी आपण प्रोटेक्ट करू शकतो. इफ देर इज ए स्क्रॅच ऑन द पेंट ऑन द सरफेस ऑफ द आर्टिकल and if a small surface of metal comes in contact with the air, the process of rusting starts below the layer of the paint. म्हणजे काय होतंय बघा, जर पेंट केलेल्या मेटलच्या सरफेसला जर एखादा स्क्रॅच पडला, ओरखडा पडला आणि तेवढा भाग एक्सपोज झाला, तेवढा एक्सपोज झालेला भाग आणि एअर यांचा कॉन्टॅक्ट होऊन रस्टिंग जर सुरू झाली तर पेंट केलेला जो भाग आहे त्या पेंटच्या लेअरच्या खाली रस्टिंगची प्रोसेस सुरू होते. सो व्हाय डू न्यू, हियर इज अनदर क्वेश्चन, व्हाय डू न्यू आयर्न शीट appears shiny? The answer of this question is the new iron sheet appears shiny because a layer of non-corrosionable metal is fixed. जे जो अक्षरण असा धातू आहे, नॉन करोजिनेबल मेटल इज फिक्स्ड ऑन द सरफेस ऑफ करोजिनेबल मेटल. जे क्षरण होऊ शकणारा जो मेटल आहे त्याच्यावर जो करोजन न होऊ शकणारा मेटल आहे त्याचा थर द्यायचा, हे त्याचं उत्तर आहे. Corrosion can be prevented by putting a layer of non-corrodible metal on a corrodible metal. This can be done in many ways. हे अनेक प्रकारे हे त्याचे मार्ग आहेत. फर्स्ट इज galvanizing, जस्त विलेपन. In this method, a thin layer of zinc is applied to prevent corrosion of iron or steel. याच्यामध्ये काय केलं जातो, झिंक म्हणजे जस्ताचा थर लोखंड किंवा स्टील याच्यावर त्याचा थर दिला जातो, जस्त या मेटलचा. फॉर एक्झाम्पल शायनिंग आयर्न नेल्स, पिन्स, चकाकणाऱ्या लोखंडी किडे, टाचण्या आपण पाहतो तर त्याच्यावर जस्ताचा थर दिलेला असतो. इन दिस मेथड corrosion of zinc occurs first because zinc is more electropositive than
आयर्न. झिंक हा आयर्न पेक्षा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचं करोजन आयर्न पेक्षा अगोदर होतं. सो आफ्टर ए फ्यू rainy seasons the zinc layer goes away and the inner iron get exposed. काही पावसाळे गेल्यानंतर ही शायनिंग चालली जाते, म्हणजे झिंक लेअर हा निघून जातो आणि आयर्न एक्सपोज होतो. ते आयर्न स्टार्ट्स रस्टिंग. So look at this figure now. This is the figure of galvanizing process. जस्त विलेपन प्रक्रियाची ही प्रोसेस आहे बघा. फर्स्ट स्टेप इज कॉस्टिंग क्लिनिंग. जे कॉस्टिक मध्ये त्या पिना त्याचं विलेपन करायचं आहे, जस्ताचं विलेपन करायचं आहे, त्याला साफ केलं जातं. देन रिन्सिंग म्हणजे खडबडून धुणे. देन पिकलिंग बुडवून ठेवलं जातं त्या पिना. नंतर पुन्हा रिन्सिंग खडबडून धुणे. देन फ्लक्स सोल्युशन प्रवाही द्रावण त्याच्यावरून सोडलं जातं. देन ड्राईंग त्या पिनांना सुकवलं जातं. देन झिंक बाथ वितळलेलं जस्त याच्यामध्ये त्याच्यात सोडलं जातं पिना, म्हणजे त्याच्यावर त्याचा थर जमा होणार. देन कूलिंग त्यांना नंतर बाहेर काढून कूल केलं जातं. अँड देन इन्स्पेक्शन. दिस इज द गॅल्व्हनायझिंग प्रोसेस आर शोन इन दिस. नेक्स्ट टाइप ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करोजन इज टिनिंग. यालाच आपण कथिलीकरण असं म्हणतो किंवा कलई करणे असं म्हणतो. In this method, a layer of molten tin is deposited on metals. या पद्धतीमध्ये वितळवलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवतात. In this method, a layer of molten tin is deposited on metals. We call this as कलई. त्यालाच आपण कलई असं म्हणतो. A greenish layer forms on the surface of a copper or brass vessels. तर आपण पाहतो जर ती तांब्या पितळाच्या भांड्यांवरती हिरवट रंगाचा थर हा आपल्याला दिसून येतो. दिस ग्रीनिश लेअर इज पॉयझनस. हा हिरवट रंगाचा थर विषारी असतो. ये बटर मिल्क और करी इज प्लेस्ड इन सच ए वेसल इट गेट स्पॉइल्ड. आणि म्हणून अशा भांड्यांमध्ये ताक असेल, कढी किंवा आमटी जर आपण ठेवली तर ती कळकते आणि त्याच्यापासून धोका निर्माण होतो आरोग्याला. सो टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट ऑल सच डॅमेजेस. आणि हे सर्व गोष्टी टाळण्यासाठी टिनिंग केलं जातं भांड्यांचं. देन नेक्स्ट टाइप इज एनोडायझेशन, म्हणजे धनाग्रीकरण त्याला मराठीत म्हणतात, एनोडायझेशन. इन दिस मेथड metals like copper, aluminum are coated with thin and strong layer of their oxides by means of electrolysis. या पद्धतीमध्ये काय केलं जातं एनोडायझेशन मध्ये, नक्की काय केलं जातं? ज्या वेळेस समजा कॉपरचे भांडे असतील किंवा अल्युमिनियमचे भांडे असतील, या भांड्यांवर किंवा त्या मेटल्सवर त्याच मेटलचे ऑक्साईडचा थर विद्युत अपघटनी प्रक्रियेद्वारे किंवा विद्युत अपघटनाच्या द्वारे त्या ऑक्साईडचा थर, म्हणजे अल्युमिनियम असेल तर त्याच्यावर अल्युमिनियम ऑक्साईडचा थर चढवला जातो. कॉपरचं भांड असेल किंवा कॉपरचा मेटल असेल तर त्याचं करोजन होऊ नये म्हणून कॉपर ऑक्साईडचा थर त्याच्यावर दिला जातो. फॉर दिस द कॉपर ऑर अल्युमिनियम आर्टिकल्स इज युज्ड ॲज एनोड इन इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. आता इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये हे जे भांडी असतात किंवा आर्टिकल्स असतात हेच एनोडचं काम करतात. आता ही फिगर बघा, एनोडायझेशनची प्रोसेसची फिगर आहे. ही पॉवर सप्लाय आणि याच्यामध्ये ती जी भांडी आहेत, आर्टिकल्स आहेत, तीच एनोडचं काम करतायत आणि कॅथोड त्या भांड्याचं सरफेस आहे बघा. सो as this oxide layer is strong and uniform all over the surface. जे अशा प्रकारे एनोडायझेशनने केलेल्यामुळे जो त्यांच्या ऑक्साईडचा थर जमा होतो तो सर्वीकडे कसा असतो, युनिफॉर्म असतो, सारखा असतो, स्ट्रॉंग असतो. इट इज युजफुल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ द करोजन ऑफ द मेटल. फॉर एक्झाम्पल, when aluminum is anodized, the thin layer of aluminum oxide is formed.
अॅनोडायझेशन करताना काय होतं, समजा उदाहरणार्थ अॅल्युमिनियमचे अॅनोडायझेशन करतात त्यावेळेस तयार झालेल्या अॅल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थरामुळे त्याच्या खालील जे अॅल्युमिनियम असतं त्याचा पाण्याबरोबर संपर्क येत नाही, ऑक्सिजन बरोबर येत नाही, हवेबरोबर येत नाही. For example, when aluminium is anodized, the thin layer of aluminium oxide is formed. It obstructs the contact of the aluminium with oxygen and water. This prevents further oxidation. म्हणून त्या अॅल्युमिनियम ऑक्साईडच्या या थराच्या खालचं जे अॅल्युमिनियम आहे त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होत नाही. दिस प्रोटेक्शन कॅन बी फर्दर इन्क्रीज बाय मेकिंग द ऑक्साईड लेअर थिकर ड्युरिंग द अॅनोडायझेशन. जे हे अॅनोडायझेशन करताना ऑक्साईडचा थर अधिक जाड केला तर संरक्षण हे अधिक वाढवता येतं. नेक्स्ट टाइप ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करोजन इज इलेक्ट्रोप्लेटिंग. In this method, a less reactive metal is coated on a more reactive metal by electrolysis. या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनीद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर दिला जातो, त्याला म्हणतात इलेक्ट्रोप्लेटिंग. सिल्वर प्लेटेड स्पून म्हणजे चांदी विलेपित चमचे, gold plated ornaments are the example of electroplating. Now look at this figure of electroplating. In this figure, silver is less reactive metal and aluminium is more reactive metal. ते आता सिल्वर हा कमी रिॲक्टिव्ह आहे, अॅल्युमिनियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. आपण बघतो चांदीचे विलेपित चमचे ते ओरिजिनल अॅल्युमिनियमचे असतात, पण चांदीचा मुलामा त्याच्यावर दिलेला असतो, त्यालाच काय म्हणतात इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतात. लास्ट मेथड फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन इन दिस लेसन इज अलॉइंग, संमिश्रीकरण. मेजॉरिटी ऑफ द मेटॅलिक सबस्टन्सेस used presently are in the form of alloys. सध्या वापरात असलेले जे बहुसंख्य असे धातुरूप पदार्थ आहेत ते अलॉईजच्या स्वरूपात आहेत, म्हणजे संमिश्राच्या स्वरूपात दिसून येतात. द मेन इंटेन्शन बिहाइंड धिस इज टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ करोजन ऑफ मेटल्स. याचा मुख्य हेतू काय, की मेटलचं करोजन कमी करणं, त्याचं क्षरण कमी करणं हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. द होमोजिनस मिक्सचर फॉर्म्ड बाय मिक्सिंग ए मेटल विथ अदर मेटल्स और नॉन मेटल्स इन सर्टेन प्रोपोर्शन इज कॉल्ड एन अलॉय. अलॉईज म्हणजे काय, की एखाद्या धातूचे दुसऱ्या धातू बरोबर किंवा अधातूंबरोबरच विशिष्ट प्रमाणातील एकजिन्सी मिश्रण त्याला म्हणायचं. So remember this definition of alloy: the homogeneous mixture formed by mixing a metal with other metals or non-metals in certain proportion is called an alloy. For example, उदाहरणार्थ, bronze is an alloy formed from 90% copper and 10% tin. ब्रॉन्झचं उदाहरण घेतलेलं आहे बघा. ब्रॉन्झ हे 90% तांब आणि 10% कथील यांच्यापासून तयार झालेलं संमिश्र आहे. ब्रॉन्झ स्टेटस डू नॉट गेट अफेक्टेड बाय सन अँड रेन. ब्रॉन्झचे पुतळे उन्हा पावसात सुद्धा चांगले राहतात. तर स्टेनलेस स्टील डज नॉट गेट स्टेन्स विथ एअर और वॉटर अँड ऑल्सो डज नॉट रस्ट. तर स्टेनलेस स्टीलची भांडी आपल्या सर्वांच्या घरात आहेत, आपण पाहतो त्याच्यावर पाण्याने डाग न पडणे, न गंजणारे स्टील ते आहे. त्याच्यामध्ये इट इज अन अलॉय मेड फ्रॉम 70% आयर्न, 80% क्रोमियम अँड 8% ऑफ कार्बन. तर हे जे स्टेनलेस स्टील आहे ते त्याच्यामध्ये 74% आयर्न आहे, 18% क्रोमियम आहे आणि 8% कार्बन पासून ते तयार झालेलं आहे. इन रिसेंट टाइम्स various types of alloys are used for minting coins.
आजकाल नाणी बनवण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारची संमिश्रे ही तयार केली जातात. नाउ लुक ॲट दिस फिगर ऑफ कॉइन्स मेड फ्रॉम व्हेरियस ऑइल्स. So dear students, in this way this lesson metallurgy is completed. Thank you.